मित्रांनो आता युनियन बँक आहे बरोबर. मग युनियन बँकेत गेलेला का? हो, युनियन बँकेने मी तिकडे जाऊन आलो ना, मग त्यांनी आहे ना त्याची डिटेल काढून आहे ना हे दिलं, हे सगळं मी दिलेलं आहे. हा तुम्हाला ओरिजिनल आहे ना, त्याला ते अर्ज आहे ना हे पण अटॅच करून दिलेलं आहे. एकदा विजुला मॅडमकडे जा की असे केसेस 3 होते माझ्याकडे, झाले सॉल्व. एकदा विजुला मॅडमला सांगा 8 नंबर. प्रोविजनल सर्टिफिकेट पास पास येते. काय लोक असतील बघा ना. अरे माझ्या मागे कोण आहे? कोण आहे ये नाही ते चल ना आता. मी आज जातो डायरेक्ट. हो आज घ्या डायरेक्ट. नाही नाही आता डायरेक्ट आज चला. सर 1 मिनिट. 20 मिनिटं हां सर माझी गड्डी आहे. पण एकावी किती लोक असायचं त्याच्यामध्ये? एकावी किती लोक म्हणजे नॉर्मली 2चा कस्टमरला चेक करायला 2 करायचे. एक बोलायला बोलवत ठेवायचा आणि दुसरा तुझा पिन चेक. आणि सगळा सिक्युरिटी कोलॅप्स कुठे व्हायचं जास्तीत निश्चित आता आमच्या बँकांना नेहमी सूचना असतात की म्हणजे स्टँड अलोन एटीएमच्या मशीन्स आपल्या आहेत त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड पाहिजे. आता ATM तोडून हे नेलं होतं त्या ठिकाणी वॉचमन नव्हता. तर निश्चित बँकांनी प्रत्येक ATMच्या ठिकाणी मशीनच्या ठिकाणी वॉचमन नसेल तर मग ते थेफ्ट पण होतात आणि हा चिटिंगचे प्रकार पडतात. थँक्यू. ओके. उभे राहा नंतर मग येताना घेऊ. सर आरोपी पुढे घ्या. पुढे घ्या. मोबाईल या मागे साहेब त्याला पण घ्या.
आरोपी पुढे घ्या सर. पुढे घ्या या मागे 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 नाही, बसू नका, बसू नका. बाजूला आणू नका. एक मिनिट सर. मग हात येतोय. काय रे शुभम शुभम असं नको जाऊ रे मध्ये. एक मिनिट. हे थोडं मागे रे. हात करून दाखवा. अरे हात बीत काय उघडते. असं या तुम्ही. अरे माझ्या मागे कोण आहे. जाऊ द्या. ला जो सनी चिकना म्हणून जो आरोपी आहे त्याचं वय वर्ष 28 आहे. श्रीकांत गोडबोले दुसरा आरोपी आहे त्याचंही वय वर्ष 28 आहे. हरिदास मगरे जो तिसरा आरोपी आहे त्याचं वय वर्ष. वैयक्तिक असा कुठला व्यवसाय किंवा असं हे नाही आहे. याच प्रकारचे गुन्हे ते करतायत. आणि आपण मागचं जर त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर भोईवाडा असेल आणि नारपोली, शेडायगर, वाशी, बदलापूर अशा ठिकाणी ह्या पहिल्या 2 आरोपीवरती 9 गुन्हे आहेत. आणि जे बाकीचे 2 आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावरती 1 गुन्हा दाखल आहे. आणि आता नव्याने जे गुन्हे 8 ओपन झालेले त्याच्यामध्ये हे 4 आरोपी नाही की अशा प्रकारचा फ्रॉड झाला असेल तर आपण पोलिसांच्याकडे अप्रोच व्हा. याच्यामध्ये आणखीन आपल्याला काही शोध लागतो का आपण त्याच्यामध्ये आपण और वहाँ पे चीटिंग होती है. तो नागरिकों को यही आह्वान है कि ऐसे जगह पे अगर आप जाते हो तो यहाँ पे आपने हमारे पहचान के ही लोग लेके जाओ और अननोन पर्सन के ऊपर आपने बिलीव नहीं करना चाहिए. ये जो 4 आरोपी है इनके और क्रिमिनल रिकॉर्ड है क्या? निश्चित रूप से जो हमने जो 4 आरोपी पकड़े उसमें से एक सनी चिकना करके है, सनी मुन्ना सिंह करके है जो 28 साल का है आरोपी नंबर 1. दूसरा श्रीकांत गोडबोले करके है, दूसरा 28 साल का है. तो इनके ऊपर लगभग 9 गुन्हे ऑलरेडी दाखिल है. पूरे महाराष्ट्र में दाखिल है. इनके ऊपर हमारे ठाणे आयुक्तालय में भी है, पंढरपुर में भी इन्होंने ये किया है चीटिंग का केस, और जळगांव में भी चीटिंग केस इन्होंने किया जो और केस है सर ये पूरे कुछ क्रिमिनल और दूसरे केस है या सिर्फ ये फ्रॉड केस ही बैंक को लेके ही है? एक जो सनी उर्फ मुन्ना उर्फ सनी चिकना करके है उसके ऊपर है वो चीटिंग के केसेस दाखिल है. दूसरा एक श्रीकांत गोडबोले करके है उसके ऊपर चीटिंग प्लस 307 वगैरह अलग से दाखिल है. तो वो अलग केसेस है लेकिन चीटिंग के केसेस भी इसके ऊपर दाखिल है. तो इनका पूरा जो गैंग है ये चीटिंग करने में ही ऑपरेट करता था और ऐसे एटीएम के फ्रॉड जो करते थे उसमें ही ऑपरेट. अभी तक के कितनी बैंक में इन लोगों ने फ्रॉड किया है जो आपने अभी तपास? लगभग हमारे जो अभी हमने 101 एटीएम कार्ड बरामद किए तो लगभग 35 बैंकों के एटीएम कार्ड उसमें उनके पास से बरामद हुए. और अभी जो 7 गुने हमने इसमें ओपन किए हैं तो 7 बैंकों के अलग अलग एटीएम इन्होंने यूज़ किए हैं. तो अभी आगे जाके भी ये जो 101 एटीएम है उसके थ्रू उन्होंने कितना चीटिंग किया है वो इन्वेस्टिगेशन में सामने आएगा. तो इसमें बहुत सारे बैंकों के एटीएम इन्होंने ऑपरेट किए. थँक्यू. पैसे रिकवर होणार आहेत. आणखीनही काही त्यांच्याकडे एटीएम कार्ड्स रिकवर होतील आणि आणखीनही काय गुन्हे केलेले असतील तर ते उघडकीस होतील. तर अँटी एक्स्टॉर्शन सेलनं एक उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि याच्यामधून जे काही चिटिंग झालेले आहेत तर ह्या आपल्याला उघडकीस आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 4 आरोपी आता आपल्या कस्टडीमध्ये आहेत. सर ते मोबाईल आपण पैसे काढायला गेलो की मोबाईलला OTPचा अलर्ट येतो त्यांना ते कसं काय त्याने ऑपरेट केलं? 10,000च्या वर जास्त नाही ह्याच्यामध्ये कसं राहायचं की जनरली आपण स्वतः तो कस्टमर तिथं असताना तुम्ही सुरुवातीला त्यांचे ते पिन आणि हे घेतलं की शेजारी लगेच जाऊन ते स्वाईप करायचे. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांना ते कळायचं की ह्याच्यावरती तुम्हाला ATMला ज्यावेळेस ATM मशीनमधून पैसे काढताना OTPचा संबंध येत नाही. याच्यामध्ये हा कधी येतो आपल्याला
ATM कार्डचा ऑपरेट करताना OTPचं काय नाही. आपण ज्यावेळेस ATM कार्डमध्ये ATM मशीनमध्ये ATM स्वाईप करतो तिथं पिनकोड लागतो. पिनकोड टाकला की तिथून पैसे येतात. तर यामध्ये त्यांचं ऑपरेट असं करायचे की ते पिनकोड पण बघायचे आणि त्याचे ATM कार्ड चेंज करायचे. म्हणजे त्याला बोलवत ठेवून ह्यांच्याकडे ATM कार्ड प्रत्येक बँकेचे होते. त्यामुळे तो कस्टमर जो आहे त्याला जे सेम बँकेचं दुसरं ATM जर त्याच्या हातामध्ये माल तर त्याला काही डाऊट यायचा नाही. तो ज्यावेळेस ऑपरेट दुसऱ्यांदा करायला जाईल त्यावेळेस त्याला कळायचं की अरे हे ATM कार्ड आपलं नाहीच आहे. त्याचं ओरिजिनल ATM कार्ड हे घेऊन ते मग ते स्वाईप करून त्याच्यामधून हे पैसे काढायचे. पण 10,000 जास्त आपण काढलं तर OTP येतात. 10,000 पेक्षा जास्त काढलं की OTP नाही ते त्या इन्स्टॉलमेंटमध्येच ते काढायचे. ते त्यांना माहिती असायचं की त्याच्यामध्ये किती काढतोय आपण, तर ते 10,000च्या खालीच पैसे विड्रॉ करायचे स्टेप बाय स्टेप. कुठल्या बँकेचा फ्रॉड आता जे काय आहे सर्व बँकांचे जवळजवळ 35 बँकांचे ATM कार्ड आपल्याला त्याच्याकडं सापडलेले आहेत. आणि हे आता आपल्याला 7 गुन्हे आहेत. आता ह्या 7 गुन्ह्यामध्ये वेगवेगळे ATM कार्ड आहेत. त्या वेगवेगळे ATM कार्ड वापरलेले आहेत. आणखीनही ते काही गुन्ह्यामध्ये त्यांनी वापरलेले असतील तर तो तपासामध्ये आणखी निष्पन्न होईल. तर नागरिकांना काय आव्हान करा? नाही, निश्चित याच्यामध्ये ज्यांना ATM कार्ड ऑपरेट करता येत नाही तर आपल्या ज्या ओळखीचे आपल्या जवळपासचे आपल्या घरातले कोणी बरोबर घेऊन जाऊन किंवा घरातल्यांच्या जवळ देखरेखीखाली हे करणं गरजेचं आहे. अनोळखी माणसांकडून ATM मशीनमध्ये असेल किंवा मी आणखीनही सांगेल की बँकेमध्ये सुद्धा काही लोक असे असतात की बँकची स्लिप भरून देतो आणि बँकेमधून पैसे विड्रॉ करून देतो. असेही काही चिटिंगचे प्रकार आहेत. तर अनोळखी माणसाला कुठल्याही प्रकारचा ATMमधून पैसे काढताना किंवा बँकेमधून पैसे काढताना कुठल्याही प्रकारची त्याच्याकडून आपण मदत घ्यायला नाही पाहिजे. आपल्या ओळखीच्या असतील किंवा जे बँकेमधून पैसे काढताना कुठल्याही प्रकारची त्याच्याकडून आपण मदत घ्यायला नाही पाहिजे. आपल्या ओळखीच्या असतील किंवा जे बँक कर्मचारी असतील त्यांचीच आपण मदत घेणं अपेक्षित आहे. तर आपण हे सगळे फ्रॉड आहेत किंवा हे जे चिटिंग करणारे काही गँग ऑपरेट आहेत तर ह्यांना आपण दूर ठेवू शकतो. आणि बँकेंनाही माझं आव्हान असेल की आपल्या बँक परिसरामध्ये किंवा आपल्या ATM च्या ठिकाणी जे काही वॉचमन डिप्लॉय असतील अशा ठिकाणी असे जर रेग्युलर येणारे काही असे बदमाश लोक आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजेत आणि अशा लोकांच्या विषयी पोलिसांना माहिती द्यायला पाहिजे. तर नागरिकांनी सतर्कतेनं आपले ATM कार्ड असेल किंवा पैसे विड्रॉ करताना सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. आरोपीचा बॅकग्राऊंड काय ते आरोपी हे जे आहेत हे अशा बॅकग्राऊंड काय पहिला जो सनी चिकना म्हणून जो आरोपी आहे त्याचं वय वर्ष 28 आहे. श्रीकांत गोडबोले दुसरा आरोपी आहे त्याचंही वय वर्ष 28 आहे. हरिदास मगरे जो तिसरा आरोपी आहे त्याचं वय वर्ष 25 आहे. आणि रामराव शिरसाट म्हणून जो चौथा आरोपी आहे त्याचं वय वर्ष 35 आहे. यांच्या बाकी त्यांचं वैयक्तिक असा कुठला व्यवसाय किंवा असं हे नाही. ह्याच प्रकारचे गुन्हे ते करतायत. आणि आपण मागचं जर त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर भुईवाडा असेल हिललाईनमध्ये जवळजवळ 5 गुन्हे दाखल आहेत. आणि नारपोली, शिरडायगर, वाशी, बदलापूर अशा ठिकाणी ह्या पहिल्या 2 आरोपीवरती 9 गुन्हे आहेत. आणि जे बाकीचे 2 आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावरती 1 गुन्हा दाखल आहे. आणि आता नव्याने जे गुन्हे 8 ओपन झालेले आहेत त्याच्यामध्ये हे 4 आरोपी आहेत. आणि आणखीनही काही त्याच्यामध्ये नागरिक फसलेले असतील किंवा नागरिकांना अजूनही आव्हान आहे की अशा प्रकारचा फ्रॉड झाला असेल तर आपण पोलिसांच्याकडे अप्रोच व्हा. याच्यामध्ये आणखीन आपल्याला काही शोध लागतो का आपण त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. तर उल्हासनगर परिसरात बरेच फ्रॉड झालेले आहेत. त्यातले ह्या 4च अजून बरेच फ्रॉड आहेत. नाही, निश्चित पोलिसांचं याच्यावरती वर्कआउट चालूच आहे. आम्ही हे जे फ्रॉडचे ज्यावेळेस आपल्याकडं काही गुन्हे रजिस्टर झाले तर त्यावेळेपासून आपण ट्रॅक करून प्युअर टेक्निकल तपासावरती आपल्याला हा गुन्हा ओपन झालेला आहे. त्या CCTV असेल ATMमधलं त्याच्या बाहेरचं CCTV असेल याचा पूर्ण स्टडी करून हा तपास केलेला आहे. तर निश्चित आणखीनही याच्यामध्ये काही गँग ऑपरेट असतील अशा तर त्याच्यावरती आपण चेक ठेवणार आहे किंवा त्यांनाही आपण निश्चित अरेस्ट करू. थाना पुलिस आयुक्तालय के बहुत सारे पुलिस स्टेशन के ज्यूरिडिक्शन में बहुत सारे ऐसे मामले दर्ज हो रहे थे कि ATM मशीन जो जहाँ पे ऑपरेट होती है वहाँ पे कुछ लोग आते हैं और चीटिंग करते हैं. तो ऐसे मामले दर्ज थे तो उसके तहत हमारी एंटी एक्सटॉर्शन सेल वर्कआउट कर रही थी. एंटी एक्सटॉर्शन सेल के सीनियर PI मालोजी शिंदे
और उनकी टीम इसके ऊपर वर्कआउट कर रही थी। टेक्निकल उन्होंने जो तपास किया उसके बाद ऐसा पता चला कि इसमें कुछ लोग वहाँ पे आके एटीएम में अगर कोई वृद्ध आदमी है या कोई जिसको एटीएम का कार्ड स्वाइप अच्छे से करना नहीं आता या पिन डालने नहीं आता है, उसको वो आइडेंटिफाई करते थे। उसके अंदर एक पीछे बंदा खड़ा रहता था, ये आरोपी, और उसके साइड में दूसरा आरोपी खड़ा रहता था। उसको ये बुलाते थे और उसके साथ बातचीत एक बंदा करता था, तो दूसरा आरोपी उसका पिन नंबर देखता था क्या पिन डाला है करके। तो ये और बाद में जो कार्ड था वो बोलने में उसको रख के उसका जो कार्ड था वो कार्ड निकालते थे और दूसरा कार्ड सेम बैंक का उसको इनके पास कार्ड था तो वो उनको रिप्लेस करते थे और तुरंत जाके दूसरे एटीएम से ये उसका पैसा निकालते थे। तो ऐसा इनका मोडस था। तो इसमें जो अभी जो 4 आरोपी इसमें अरेस्ट हुए हैं और बाकी के भी और इसमें कोई इन्वॉल्व है या और भी कुछ गुने इन्होंने किए हैं। इनके पास से लगभग 101 एटीएम कार्ड हमने रिकवर किए हैं और ये जो एक गुना दाखिल है उसमें से 70,000 रुपये हमने इसमें से रिकवर किए हैं। तो और भी इसमें मुझे लगता है कि बहुत सारे गुने ओपन हो जाएंगे। तो अभी इन्वेस्टिगेशन जारी है और ऐसे और भी कुछ लोगों के साथ चीटिंग हुई है तो सामने उसका इन्वेस्टिगेशन में निकल के आएगा। सर ये जो नॉर्मली आह्वान क्या करना चाहेंगे पब्लिक को मेरा आह्वान रहेगा कि एटीएम कार्ड अगर हम एटीएम मशीन में ऑपरेट जो नॉलेज नहीं है, अगर हमें नहीं आता है तो हमारे घर के पहचान के लोग या हमारे कोई फ्रेंड है जो पहचान का है उसको लेके जाओ। अगर एटीएम मशीन जहाँ पे है वहाँ पे अगर कोई अननोन पर्सन आता है और आपको बताता है कि मैं ये करूँगा, आपको मदद करूंगा, तो ऐसे लोगों को हमने पास नहीं लेना चाहिए। सेम चीज़ें हमने पाई गई है कि बैंक में भी जो कैश विड्रॉल होता है तो वहाँ पे भी लोग ऐसे आते हैं कि मैं आपको जो स्लिप है वो भर के देता हूँ या पैसे विड्रॉल करके देता हूँ और वहाँ पे चीटिंग होती है। तो नागरिकों को यही आह्वान है कि ऐसे जगह पे अगर आप जाते हो तो यहाँ पे आपने हमारे पहचान के ही लोग लेके जाओ।